भुसावळ मध्य रेल्वेच्या कार्मिक विभागाची वेबसाईट अल-कायदा या दहशतवादी संघटनेनं हॅक केल्यानं एकच खळबळ उडाली। या वेबसाईटची काही पानं अल-कायदानं हॅक करत भारतीय मुस्लिमांना आवाहन करणारा मजकूर टाकला। भुसावळ रेल्वेनं पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। याबाबत अधिक तपास सायबर विभाग आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग करतायत। मुंबईत हॉटेल व्यावसायिकांनी पाणी जपून वापरावं, पाण्याची नासाडी करू नये यासाठी आहार हॉटेल व्यावसायिक चालक संघटना पुढे आली आहे। हॉटेलमध्ये पाणी कमी वापरावं असं आवाहन त्यांनी केलंय। मुंबईत सुमारे 15,000 हॉटेल्स आहेत। प्रत्येक हॉटेलमध्ये किमान 2 ते 15,000 लिटर पाणी वापरलं जातं। राज्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता किमान यामध्ये थोडी बचत व्हावी ही आहार संघटनाची भूमिका आहे। कल्याणमध्ये नयन जैन या 7 वर्षाच्या मुलाचं अपहरण करून हत्या करण्यात आली आहे। त्याचं कल्याणच्या गांधी चौकातून अपहरण झालं होतं। अपहरण करून 15 लाखांची खंडणी मागण्यात आली होती। नयनच्या शोधासाठी पोलिसांच्या 5 टीम्स मुरबाड शहापूर या भागात फिरत होत्या। मात्र अपहरणकर्त्यांनी नयनची हत्या केली आणि त्याचा मृतदेह मुरबाड जवळच्या नदीत फेकून दिला। वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्याच्या सुरगाव कामठी शिवारात मध्यरात्रीच्या सुमाराला 4 ते 5 इसमांनी 3 मोरांची शिकार केली। या मोरांची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत असताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी टाकलेल्या धाडीत मोर, बंदूक आणि सुरा जप्त करण्यात आलाय। मात्र अंधार असल्यानं आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले। सर्वसामान्यांचे रोग बरे करण्याच्या नावाखाली भोंदूगिरी करणाऱ्या नागपूरच्या सिगरेट बाबाला हातकड्या पडल्यात। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीनं नागपूरच्या वाडी पोलिसांनी या सिगरेट बाबाची सिगरेट विझवली। नागपूरच्या नवनीत कॉलनीमधल्या या घरामध्ये पुरुषोत्तम बोबडे उर्फ सिगरेट बाबाचं वर्चस्व होतं। उल्हासनगरमध्ये चक्क पोलीस सहआयुक्तांच्या कार्यालयासमोर चेन स्नॅचिंगचा प्रकार घडला। स्कूटीवरून घरी चाललेल्या एका महिलेची सोनसाखळी दोघांनी खेचली। या दरम्यान ही महिला गाडीवरून खाली पडली। यामध्ये तिला किरकोळ दुखापत झाली। चेन स्नॅचिंगचा हा सारा प्रकार जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। वाकडमधल्या युरो स्कूलनं बसचं वाढीव भाडं भरलं नाही म्हणून चक्क मुलांना बसमधून खाली उतरवल्याची घटना घडली। संबंधित पालकांनी चर्चा करण्यासाठी शाळेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला। मात्र शाळा प्रशासनानं त्यांना गेटवरच अडवून पोलिसांना पाचारण केलं। या प्रकरणी पालकांनी वाकड पोलिसांमध्ये अदाखलपात्र गुन्हा दाखल केलाय। दुसरीकडे युरो प्रशासन यावर काहीही बोलायला तयार नाहीये। नाशिकमध्ये मनपा प्रशासन आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यामध्ये कळीचा मुद्दा झालेल्या कपाटाच्या प्रश्नांसंदर्भात 4 मार्चपर्यंत अल्टिमेटम बांधकाम व्यावसायिकांना देण्यात आलेले आहे। अशा प्रकरणाची माहिती प्रशासनाला द्यावी लागणार आहे। मात्र यातून दिलासा मिळण्याऐवजी कारवाईच्या भीतीनं बांधकाम व्यावसायिकांनी प्रतिसादच दिलेला नाही। रायगड जिल्ह्यामधल्या अलिबाग आणि मुरुड समुद्रकिनारी सीआरझेडचं उल्लंघन करून केलेली बांधकामं हटवण्यास जिल्हा प्रशासनानं सुरुवात केली आहे। या बांधकामांसंदर्भात आपलं म्हणणं मांडण्यासाठी जिल्हा प्रशासनानं बांधकामधारकांना दिलेली मुदत संपल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली आहे। बांधकामं पाडण्याचे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मे महिन्यात दिले होते। शनिशिंगणापूरमध्ये चौथऱ्यावर महिलांना प्रवेशासाठी आंदोलन करणाऱ्या भूमाता ब्रिगेडनं आता आपला मोर्चा त्र्यंबकेश्वरकडे वळवला। येत्या 7 मार्चला म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच 7 मार्चला भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात घुसणार असल्याचा दावा तृप्ती देसाई यांनी केला आहे। मावळ तालुक्यातल्या कारला इथल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवरील औद्योगिक वसाहतीचे शिक्के काढून टाकण्यासाठी मनसेनं अभिनव आंदोलन केलंय। त्यावेळी मनसेनं गाजर विकून युती सरकारचा निषेध केला। सरकारनं दिलेलं आश्वासन 1 महिन्यामध्ये पूर्ण करावं, अन्यथा पालकमंत्री, उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या घरी पोस्टानं गाजर पाठवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। सोनं खरेदी करवाढीवर तोडगा काढण्यासाठी सराफांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना गळ घातली आहे। महाराष्ट्रातल्या सुवर्णकार तसंच सराफांच्या शिष्टमंडळानं बुधवारी दिल्लीत जाऊन शरद पवार तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली। त्यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच अरुण जेटलींशी संपर्क साधण्यात आल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलेलं आहे। मुंबईतही सराफा व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळलाय। ऐन लग्न समारंभाच्या वेळी सराफा मार्केट बंद असल्यानं नागरिक हैराण आहेत। एकट्या मुंबईत सोने चांदीच्या 2.5 कोटींचे दैनंदिन व्यवहार त्यामुळे ठप्प झालेत। या व्यवसायामध्ये गुंतलेले 3 लाख कर्मचारी सध्या शांत बसून आहेत। मुंबईमध्ये प्रसिद्ध झवेरी बाजारही त्यामुळे थंड आहे।
नागपुरात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांना सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते मातृशक्ती पुरस्कार देण्यात आला। यावेळी सिंधुताईंनी महिला ही मातृशक्ती आहे, तिला खंबीर बनलं पाहिजे असं सांगितलं। तर भारत हा महाशक्ती बनेल, मात्र तो देशाचा उद्धार करण्यासाठी तसंच भारतात पुरुषांनी महिलांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ज्या पंजाबच्या घुमानमध्ये भरलं होतं, तिथे आता सरहद संस्था दरवर्षी बहुभाषिक संमेलन भरवणार आहे। येत्या 3 आणि 4 एप्रिलला होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्ष असतील भाषातज्ञ गणेश देवी। या संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण आजी माजी संमेलन अध्यक्ष श्रीपाल सबनीस आणि सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आलं। पशुधन वाढीसाठी शेतकऱ्यांनी विशेष भर दिला पाहिजे असा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला असताना कोकणामध्ये पशुसंवर्धनासाठी जोरदार प्रयत्न केले जातात। रत्नागिरी तालुक्यामधल्या जाकादेवी इथे पशु मेळावा घेत जिल्हा परिषदेनं शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलंय। पशु मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांना पशुसंवर्धनासंबंधी मार्गदर्शन केलं गेलं। मोठ्या प्रमाणामध्ये या मेळाव्यात शेतकरी आपल्या जनावरांसह सहभागी देखील झाले। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेमध्ये नाव न घेता राहुल गांधींवर जोरदार टोले हाणले। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना मोदींनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींचं नाव न घेता त्यांचा खरपूस समाचार घेतला। न्यूनगंड लपवण्यासाठी विरोधक संसदेमध्ये गोंधळ घालून कामकाज बंद पाडत आहेत असं मोदींनी म्हटलंय। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी संसदेची माफी मागावी अशी मागणी भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी सुमित्रा महाजन यांना पत्र लिहून केले आहे। सावरकर यांनी केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांचं तैलचित्र संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात बसवण्यात आलंय। त्या कार्याची जाणीव ठेवून राहुल गांधींवर माफी मागावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे। देशद्रोहाचा आरोप असलेल्या कन्हैया कुमारची तिहार जेलमधून सुटका झाल्यानंतर दिल्लीतल्या जेएनयूमध्ये त्याचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। यावेळी कन्हैयाने जेएनयूमधल्या आपल्या सहकाऱ्यांसमोर भाषण केलं। यावेळी बोलताना भारतापासून नव्हे तर भारतात स्वातंत्र्य मागत असल्याचं कन्हैयानं म्हटलंय। सोबतच आपल्या विरोधात षडयंत्र रचलं गेल्याचाही त्यानं पुनरुच्चार केला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।